गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडलेल्या जबरी चोरी तसेच घरफोडीच्या गुन्ह्याची दखल घेत दरोडेखोरांना जेरबंद करण्याचा स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना आदेशित केले होते। सदर गुन्ह्याचे तपासाच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी स्वतंत्र समांतर तपास पथके तयार करून गुन्ह्याची यशस्वी उकल गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्यात यश मिळवले आहे। यामध्ये खामगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या 2 दरोड्यांच्या गुन्ह्यात बाबासाहेब कोल्हापुरे शिंदे वय 22 वर्षे राहणार विरेगाव तांडा तालुका जालना, विलास साहेबराव पवार वय 25 वर्षे राहणार रामपुरी तालुका गेवराई जिल्हा बीड, अमोल सुरेश पवार वय 19 वर्षे राहणार मंगरुळ तालुका घनसावंगी जिल्हा बीड, दीपक मारुती शिंदे वय 20 वर्षे राहणार विरेगाव तांडा तालुका जिल्हा जालना, पांडू गंगाराम पवार राहणार मंगरुळ तालुका घनसावंगी या आरोपितांना अटक करण्यात आली आहे। तपासादरम्यान आरोपितांनी एकूण 16 गुन्ह्याची कबुली दिली। यामध्ये त्यांच्याकडून 105 ग्रॅम सोने किंमत 6,51,000 रुपये, 264 ग्राम चांदी किंमत 20,064 रुपये तसेच गुन्ह्याशी संबंधित हत्यारे मुद्देमाल एकूण 6,71,064 रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणात आणखी आरोपितांचा शोध पोलीस घेत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता आनंद जवंजाळ, बुलढाणा। आपल्या जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोड्यांच्या अनुषंगाने आपण समांतर तपास म्हणून LCB स्थानिक गुन्हा शाखा बुलढाणा विशेष करून मीडिया लांडे आणि त्यांची पूर्ण टीम, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी घरफोडीचे गुन्हे ओपन करण्याच्या संदर्भाने प्रयत्न होते। त्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीनुसार वाशिम, जालना त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातले काही स्थानिक आरोपी हे निष्पन्न करून LCBने एक टीम अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये 5 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। त्यासोबत अजून 4 आरोपींना अटक करणं बाकी आहे। हे अटक केलेल्या 5 आरोपींकडून अद्याप आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये केलेल्या 14 घरफोडी आणि 2 घरफोडी करत असताना मारहाण, त्यामुळे जबरी चोरी सहितचा ती घरफोडी असेल किंवा दरोडा असेल अशा स्वरूपाचे गुन्हे आपण 16 गुन्हे या जिल्ह्यातले उघडकीस आलेले आहेत। यामध्ये खामगाव शहरचे 4 घरफोडीचे गुन्हे, बोराखेडीचे 1 घरफोडी व 1 जबरी चोरीचा गुन्हा आहे। चिखलीमधला घरफोडीचे 3 गुन्हे, 105 ग्रॅम सोने 6,51,000 रुपये किमतीचं, त्याचप्रमाणे 264 ग्रॅम चांदी या आरोपींकडून आपण जप्त अद्याप केलेले आहेत। इतर 11 गुन्ह्यांमध्ये अजून आपल्याला ह्या आरोपींना वर्ग करायचा आहे आणि यातले महत्त्वाचा मेन जो आरोपी आहे त्या आरोपी सहित इतर 3 असे 4 आरोपी अटक करणं बाकी आहे। हे आरोपी अटक केल्यानंतर अन्य अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। त्याचसोबत अन्य मुद्देवालही आपल्याला जमा करण्याची काळजी घ्यावी लागणार आहे। या आरोपींचा गुन्हे करण्याची पद्धत दहशत निर्माण करून घरफोडी करणं आहे। त्याचप्रमाणे जी मोठी घरं आहेत त्या ठिकाणी विशेष करून रेकी करणं आणि ती बंद घरं सुद्धा फोडणं अशा स्वरूपाची घरफोडी करण्याचा त्यांचा मानस असतो। तोंड शक्यतो भगव्या कपड्याने किंवा जो आपल्या विदर्भामध्ये गमछा वगैरे वापरतात तो गमछा पूर्णपणे बंद करून तो घरफोडी करणं आहे, जेणेकरून कुठल्याही CCTV सारख्या प्रदानामध्ये चेहरा कुठेही ओपन होणार नाही याची दक्षता हे आरोपी घेताना दिसून येतात। याच्या अर्थाने ते सराईत गुन्हेगार आहेत हे त्याच्यावरून निष्पन्न होतं। आरोपींची नावं हवी असतील तर बाबासाहेब कोल्हापुरे शिंदे हा विरेगाव तांडा जालना जिल्हा, विलास साहेबराव पवार रामपुरी तालुका गेवराई जिल्हा बीड जिल्हा, अमोल सुरेश पवार मंगरुळ तालुका घनसावंगी जिल्हा बीड, दीपक मारुती शिंदे विरेगाव तांडा तालुका जिल्हा व जालना आणि पांडू गंगाराम पवार मंगरुळ तालुका घनसावंगी हे अद्याप निष्पन्न आणि अटक आरोपी आहेत। अन्य आरोपींच्या बाबतीमध्ये तपास चालू आहे। आरोपी आपल्या त्या संग्रामपूरच्या प्रकरणातलेच आहेत? संग्रामपूरचे ATMचे हे अन्य आरोपी आहेत। ते आरोपी ऑलरेडी अटक केलेले आहेत आणि मुद्देमाल पूर्णपणे जप्त आहे। साहेब, याच्यामध्ये खामगावचे चोरीचे किती गुन्हे? खामगावचे 4 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्यात विशेष करून आदर्श नगरमध्ये जो घरफोडीचा गुन्हा घडला होता तो पण ओपन झालेला आहे।
आपण निष्पन्न केलेला आहे, किती गुन्हे यांनी केलेले आणि काही मुद्देमाल जप्त केला आपण त्यामध्ये? बुलढाणा जिल्ह्यातील 2023 मध्ये दाखल झालेल्या सर्व जबरी चोरी आणि घरफोड्यांच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा या ठिकाणचे असणारे PI लांडे साहेब आणि त्यासोबतच त्यांची टीम, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी हे गुन्हे ओपन करण्याच्या अनुषंगाने उघडकीस आणण्याच्या संदर्भाने सतत प्रयत्नात राहिले. त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या अशा स्वरूपाच्या मोडस करणाऱ्या गुन्ह्यांचं सगळं रेकॉर्ड तयार केलं आणि ह्या गुन्हेगारांना चेक करायला, ट्रॅक करायला सुरुवात केली. त्यानुसार त्यांनी बाकीच्या जिल्ह्यात आजूबाजूच्या जालना असेल, वाशिम असेल, त्याचप्रमाणे नगरपर्यंत वेगवेगळ्या गुन्हेगारांना ट्रॅक केलेले आहेत आणि ह्याच्यात 5 गुन्हेगारांना आम्ही अटक केल्यानंतर यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील विशेष करून 16 गुन्हे ओपन झालेले आहेत. त्यामध्ये 14 घरफोड्या आणि 2 जबरी चोरीचे गुन्हे ह्या 5 गुन्हेगारांकडून आपण उघडकीस आणलेले आहेत. अद्याप अजून 4 गुन्हेगारांना अटक करणं बाकी आहे. या गुन्ह्यामध्ये या गुन्हेगारांकडून आतापर्यंत आपण 105 ग्रॅम सोने आणि त्याचप्रमाणे 256 ग्रॅम चांदीचे ऐवज आतापर्यंत आपण जप्तही केलेले आहेत. या गुन्हेगारांना आपण वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये ट्रान्सफर करून त्यांच्याकडून त्या गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल असेल आणि त्यातले अन्य आरोपी असेल या अनुषंगाने अधिकचा तपास पोलीस करत आहे.